माझ्या महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांनो, हे जे वर्गीकरण आहे हे होणार आहे, लक्षात ठेवा. कोळवाय पण सत्य आज कसा बोलून राहिला युवराज, ऐकून घ्या. हे सरकार आरक्षणाचं सरकार आहे, हे त्याची मनमानी करणार. संविधानात फेरफार करता येत नाही. संविधानातला सही इकडे करता येत नाही. कायद्याच्या चौकटीत बसणार नाही आहे हे, तरीही होणार. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले, माझं संविधान कितीही चांगलं असेल पण चालवणारे हरामखोर असेल तर हे संविधान चांगल्या पद्धतीने चालू देणार नाही, आपलीच मनमानी करणार. तर सांगा मला, मग हिच्यामध्ये आपल्या बौद्ध बांधवांची जीवही जाईल, दंगा फसाद होईल, हे होईल ते होईल. आपण रोखण्याचा खूप प्रयत्न करू, पण सांगा मिळणार काय? दंगे होणार, शांतता भंग होणार. याच्यापेक्षा आपण काय करावं काय नाही हे मला ठाऊक नाही. कारण आरक्षणाचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे आणि 59 जाती आहेत. 59 जातीपैकी 58 जाती ह्या विरोधात आहे आणि ही देवेंद्र फडणवीसचं सरकार फक्त एकाच जातीचं ऐकत आहे, 58 जातीचं नाही. मग तुम्हीच सांगा मला, चालवणारे कोण आहे? ते लोक आहे. त्यांना जातीवाद करायचा आहे, त्यांना झगडे लावायचा आहे. करू काय शकतो आपण आंदोलन करणार, आपण मोर्चे काढू, आपण सगळ्या गोष्टी करू, तरीही हे उपवर्गीकरण होणार म्हणजे होणार. मी तुम्हाला आताही सांगतो, कारण हे देवेंद्र फडणवीसचं सरकार शांत बसणार नाही. हे लोंबडीवाणी आहे, चाणक्य आहे तो माणूस. आणि हे आरक्षणाचे लोक आहे आणि आरक्षणाचे लोक तुम्हाला माहित आहे पहिल्यापासून जयभीमवाल्यांना बौद्धांना जळतात. कळलं का? जळून राहिले ते उन्नती बघू शकून राहिले नाही. आपल्याला मागं खेचण्यासाठी हे वर्गीकरण करून राहिले. तुम्हाला माहित आहे काय? वर्गीकरण करून राहिले हे आपल्याला मागं खेचण्यासाठी, की बौद्धाचे लेकरं समोर गेले नाही पाहिजे, शिकले नाही पाहिजे. पण माझं मत एकच आहे, करायचं तर शांततेने करायचं. आपला जीव जायपर्यंत आपण, आपल्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत आपण वर्गीकरण झालं पाहिजे नाही, यासाठी लढा देऊ. पण समोर काय होणार हे आपल्याला ठाऊक नाही. वर्गीकरण होईल की नाही होईल हे मालूम नाही. का वर्गीकरण होणार, आपण किती काही केलं तर चालवणारा देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. संविधान आपल्या बापाने संविधान लिहिलं असेल, पण चालवणारा कोण आहे? सरकार आहे, चाणक्य आहे. आपल्या बापाने सांगून अगोदरच गेला की बाबांनो, मी संविधान चांगलं लिहिलं असेल तर चालवणारे लोक चांगले नेक पाहिजे, तेव्हा चांगल्या पद्धतीने संविधान चालणार. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य होतं, तुम्हाला माहित आहे ना. म्हणून म्हणत आहे, एकामेकाला ट्रोल केल्यापेक्षा आपण शांतता भंग करून राहिलो. हे मूर्ख आहे लोक, हे जे आहे ना, हे वर्गीकरणाच्या मागे लागले मूर्ख आहे, गुखाई आहे, दगड खाणारे लोक आहे. हे लाजा नाही, शर्मा नाही. हे जातीवाद, शांतता भंग करून राहिले लोक आहे. हे यांनी महाराष्ट्र पुरा मनुवादाच्या पाशी नेऊन टाकलेला आहे. आरक्षणाच्या लोकांपाशी विकलेला महाराष्ट्र आहे. हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा भारत बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे. हा भारत बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, राहणार. पण हे हरामखोर चालवणारे, सरकार चालवणारे ध्यानावर नाही आहे. कारण संविधान हे चालवणारे आहे, कायदा यांच्या हाती आहे. आपल्या बापानं कायदा लिहिला असं चालवणारे हे आहे ना. सांगा, हे तर त्यांची मनमानी करणारच आहे आणि हे आरक्षणाचे पिल्ले आहे, त्याच्या मागं हे करणारच आहे. पण मला हे समजत नाही की हे कॉमेंट, हे ट्रोल कुठपर्यंत चालणार, कुठपर्यंत चालणार? हे मोर्चे आंदोलन कुठपर्यंत चालणार? याचा एंड नाही काय? आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला शांत राहू द्या, आम्हाला जगू द्या. तुम्हीही जगा, हे माझं मत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, जातीवाद निर्माण करू नका, हे माझं मत आहे. कारण हे मूर्ख लोक आहे. बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण, त्या आरक्षणाचं तोडमोड करणारे हे लोक आहे. एक भाकर दिली बाबासाहेबांना, तिचं तोडमोड करून राहिले हे लोक. पण यांना हे समजत नाही
की ही तोडमोड केल्यापेक्षा, इथं आंदोलन केल्यापेक्षा हे ताकद तुम्ही शिक्षणामध्ये लावा, स्पर्धा परीक्षेमध्ये लावा, नोकरीमध्ये लावा. ते लावणार नाही, त्याची गांडा फाटते. कॉम्पिटिशन करू शकत नाही, ओटे करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण त्यांना फुकटचं पाहिजे सगळ्या गोष्टी. कळलं का? त्याला आदत पडलेली आहे. अरे दिलं भीमानं खा गुमानं, हे माझं मत आहे. दादा जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे.